आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी लाडक्या बहिणी संदर्भातली। लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये होण्याची वाट पाहणाऱ्या अनेक महिलांना आता 2100 सोडाच पण 1500 रुपये सुद्धा मिळतील की नाही याची शंका आहे। कारण लाडकी बहीण योजनेसाठीच्या निकषांची पूर्तता करताना आता अनेक महिलांच्या खात्यामध्ये संपूर्ण रक्कम जमा होणार नाही। या योजनेसाठी लागू करण्यात आलेल्या निकषांचा आधार घेत जवळपास 10 लाख महिलांना या आधीच या योजनेमधून वगळण्यात आले। आता इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांकडे सरकारचं लक्ष गेलंय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेला पुन्हा एकदा कात्री लागणार। लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढणार की कमी होणार? राज्यातल्या 2 कोटींपेक्षा जास्त महिलांच्या मनात आज या एकाच प्रश्नानं घर केलंय आणि त्याला कारण आहे लाडकी बहीणच्या अर्जांची छाननी। लाडकी बहीण योजनेसाठी जे निकष लावण्यात आलेत त्यांची पूर्तता होते की नाही याची सध्या छाननी केली जाते आणि याच निकषांमुळे अनेक महिलांचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी होऊ शकतो। आता आधी लाडकी बहीण योजनेसाठीचे निकष काय लागू आहेत ते बघा। महिलेच्या नावावर 4 चाकी वाहन असेल, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वर असेल, कुटुंबाकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल, केंद्र आणि राज्य सरकारच्या वैयक्तिक योजनेची महिला लाभार्थी असेल, एकाच कुटुंबातल्या 2 महिलांना या योजनेचा लाभ मिळत असेल तर संबंधित महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र राहणार नाही। आता यातल्या 4 चाकी वाहन असलेल्या, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या वर असलेल्या, 5 एकरपेक्षा जास्त जमीन असलेल्या, एकाच कुटुंबातील 2 लाभार्थी असलेल्या अशा जवळपास 10 लाख महिला या योजनेमधून आधीच आऊट झाल्यात। त्यामुळे आता केंद्र आणि राज्य सरकारच्या वैयक्तिक योजनांची लाभार्थी असलेल्या महिलांचे अर्ज तपासले जात आहेत। पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांची मदत मिळते। नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपयांची मदत मिळते। या दोनही योजनांचा लाभ घेणाऱ्यांच्या खात्यात वर्षाला 12000 रुपये जमा होतात। लाडकी बहीणचा हप्ता वर्षाला 18000 रुपयांचा आहे। वरच्या दोनही योजनांचे 12000 रुपये लाडकी बहीणच्या हप्त्यामधून वजा केले जातील। त्यामुळे दोनही योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना महिन्याला लाडकी बहीणचा हप्ता फक्त 500 रुपयांचाच मिळेल। याशिवाय इतर सरकारी योजनेअंतर्गत महिलांना काही मदत मिळत असेल तर तीही रक्कम लाडकी बहीणच्या हप्त्यातून वजा केली जाईल। यांच्या दूरदृष्टीची कीव यावी लागते, यांच्या विचाराची कीव करावीशी वाटते। अरे ज्यांना निराधारांना जर 1500 रुपये मिळत असतील सरकारकडून, राज्य आणि केंद्राकडून, तर तुम्हाला तिथेही खुपतं आणि दुखतं आणि त्यांना मात्र 500 रुपये देण्यासाठी तुम्ही वरून 500 रुपये देताय कारण 1000 रुपये सरकारकडून मिळतात म्हणून। हे फार दुर्दैव आहे। म्हणजे मतासाठी त्यावेळेस सरसकट निर्णय घेतलेत, मतं घेतली आणि आता मात्र यांची या योजना गुंडाळण्यासाठी किंवा तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी अशा प्रकारच्या कृत्या लढवणं हे निंदनीय आहे असं मी मानतो। लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची योजना आहे। केंद्र सरकारच्या निधीचा या योजनेशी संबंध नाही। मग केंद्र सरकारच्या इतर योजनांच्या लाभाशी लाडकी बहीणचा लाभ का जोडला जातोय हाही सवाल आता उपस्थित केला जातोय। त्याच्यावरती आता लाडक्या बहिणींनीच प्रश्न विचारले पाहिजेत। ज्या लाडक्या बहिणींकडून 1500 रुपयांच्या बदल्यात मतं विकत घेतली तर त्या मतांची किंमत आता 500 वरती आलेली आहे, उद्या ती 0 वरती येईल। या राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत। देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठ्या वल्गना कराव्यात, आवाणावा, पण हे राज्य चालवणं आर्थिकदृष्ट्या आता सोपं राहिलेलं नाही। याचं कारण गेल्या 3.5 वर्षामध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडली, पूर्णपणे बेशिस्त, आर्थिक बेशिस्त आणि आर्थिक अराजक अशा या खाईमध्ये हे राज्य सापडलेलं आहे। लाडकी बहीण योजनेचा प्रवास जर आपण नीट पाहिला तर ही योजना उलट्या दिशेने जाते की काय असाही प्रश्न पडतो।
विधानसभा निवडणुकी अगोदर लाडकी बहीण योजनेची घोषणा केली गेली. अर्थसंकल्पामध्ये या योजनेसाठी 40,000 कोटी रुपयांची तरतूद केली गेली. 2,67,00,000 महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी आपले अर्ज सुरुवातीला दाखल केले. यापैकी 2,47,00,000 महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. दर महिन्याला या योजनेचा खर्च जवळपास 3,800 कोटी रुपये. निवडणुकीच्या प्रचारामध्ये या योजनेचा हप्ता 2,100 रुपये करण्याचं आश्वासन महायुतीकडून देण्यात आलं. योजनेचे 6 हप्ते जमा झाल्यानंतर या योजनेतील अर्जांची छाननी सुरू झाली. जवळपास 6 ते 7 हप्ते घेतल्यानंतर 10 लाख महिला या योजनेतून अपात्र ठरवण्यात आल्या. या 10 लाख महिलांकडून कोणतेही पैसे परत न घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. 8 हप्ते घेतल्यानंतर महिलांच्या राज्य आणि केंद्र सरकारच्या इतर योजनांच्या लाभाबाबत छाननी सुरू करण्यात आली आहे. इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी होणार. सर्व योजनांचा मिळून वार्षिक लाभ हा 18,000पेक्षा जास्त असणार नाही असा राज्य सरकारचा नियम आहे. 2,100 रुपये मिळण्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींना आता 500 रुपयेच मिळणार असल्यामुळं सरकारनं ही सारवासारव सुरू केली आहे. आमचं म्हणणं आहे की त्यामध्ये कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा. मग त्यांनी इकडची योजना जी आहे राज्य सरकारची ती 500ची, केंद्राची ती त्यांना मिळेलच. केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारचा अर्थार्थी काही संबंध नाही, कारण मोदी साहेबांनी ती देशातल्या शेतकऱ्यांना दिलेली योजना आहे. जर असं काही असेल तर ही 500 रुपयाची योजना ती न घेता 1,500 रुपयाचा ऐच्छिक आपण आमच्या लाडक्या बहिणींवर सोपवलेलं आहे. योजनेचे लाभार्थी ठरवल्यानंतर निकष लागू करण्याच्या सरकारच्या उलट्या प्रवासाबाबत विरोधकांनीही टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती पाहता लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2,100 रुपये लगेचच होणार नाही हे तर स्पष्टच झालं होतं. पण आता तोच हप्ता जर 500 रुपयांवर येत असेल तर मात्र ही योजना पुढे सुरू राहील की नाही हाच प्रश्न अनेक बहिणींच्या मनात आला तर आश्चर्य वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.